ओम नमो भगवते वासुदेवाय. आता दशमोध्याय. देवासूर संग्राम. श्री शुकदेव म्हणतात, परीक्षिता, जरी दैत्य दानवांनी मोठ्या हुशारीने समुद्र मंथनासाठी प्रयत्न केले होते, तरी सुद्धा भगवंतांशी विनमुख असल्या कारणाने त्यांना अमृताची प्राप्ती झाली नाही. हे राजन, भगवंतांनी समुद्राचे मंथन करून अमृत काढले आणि आपले भक्त असलेल्या देवांना ते पाजले. नंतर सर्वांचे देखतच ते गरुडावर स्वार होऊन तेथून निघून गेले. आपल्या शत्रूंनाच यश मिळालेले पाहून त्यांचा उत्कर्ष दैत्यांना सहन झाला नाही. त्यांनी ताबडतोब शस्त्रास्त्रनिशी देवांवर हल्ला चढविला. इकडे सर्व देवांनी एकतर अमृत पिऊन विशेष शक्ती मिळवली होती, शिवाय त्यांनी भगवंतांच्या चरणकमलांचा आश्रय घेतला होता. त्यामुळे ते सुद्धा शस्त्रास्त्र सज्ज होऊन दैत्यांना प्रतिकार करू लागले. राजा, क्षीरसागराच्या किनाऱ्यावर मोठाच रोमांचकारी आणि भयंकर संग्राम झाला. हाच देवासूर संग्राम होय. तेथे दोघेही प्रबळ शत्रू अत्यंत क्रोधाविष्ट होऊन एकमेकांना तलवारी, बाण आणि इतर अनेक शस्त्रास्त्रांनी घायाळ करू लागले. त्यामुळे शंख, तुताऱ्या, मृदुंग, नगारे आणि डमरू मोठमोठ्याने वाजू लागले. तसेच हत्तींचे चित्कार, घोड्यांची किंकाळणी, रथांचे खडखडाट आणि पायदळाच्या ओरडण्याने तेथे मोठाच हल्लकल्लोळ माजला. रणभूमीवर रथींबरोबर रथी, पायदळाबरोबर पायदळ, घोडेस्वारांबरोबर घोडेस्वार आणि हत्तीस्वारांबरोबर हत्तीस्वार लढू लागले. त्यापैकी काही वीर उंटावर, हत्तीवर आणि गाढवावर बसून लढत होते, तर काही जण गौरमृग, अस्वल, वाघ आणि सिंहावर बसून लढत होते. काही सैनिक गिधाडे, कावळे, बगळे, ससाणे आणि कोंबडे यांच्यावर बसले होते, तर पुष्कळसे तिमिंगिल मासे, चित्ते, रेडे, गेंडे, गौरंडे, गवे आणि रानडुकरांवर स्वार झाले होते. काही जण तर कोल्हा, उंदीर, सरडे, ससे, मनुष्य, बकऱ्या, काळवीट, हंस आणि डुकरावर चढून बसले होते. हे राजा, अशा प्रकारे पाण्यात, जमिनीवर आणि आकाशात राहणाऱ्या तसेच भयंकर दिसणाऱ्या प्राण्यांवर चढून काही दैत्य दोन्ही सैन्यांमध्ये पुढे पुढे घुसले. राजा, त्यावेळी रंगबिरंगी ध्वज, शुभ्र शस्त्रे, रत्नजडित दंड असलेले बहुमूल्य पंखे, मोरपंख, चौऱ्या आणि वाऱ्याने उडणारे दुपट्टे, पगड्या, चकाकणारे कवचे, अलंकार, सूर्यकिरणांमुळे अत्यंत चमकणारी धारदार शस्त्रे, तसेच वीरांच्या रांगा, यामुळे देव आणि असुरांच्या सेना जलचरांनी सागर शोभावे अशा दिसत होत्या. परीक्षिता, रणभूमीवर दैत्यांचा सेनापती विरोचन पुत्र बळीराजा मय दानवाने तयार केलेल्या वैहास नावाच्या इच्छा असेल तेथे जाणाऱ्या विमानावर आरूढ झाला होता. युद्धाची सर्व सामग्री त्यात होती. परीक्षिता, ते इतके आश्चर्यकारक होते की ते कधी दिसत तर कधी अदृश्य होत असे. ते कोठे आहे याचे अनुमान सुद्धाच करता येत नव्हते, तर त्याविषयी सांगणे कसे शक्य आहे. त्या श्रेष्ठ विमानात राजा बली मोठमोठ्या सेनापतींसह बसला होता. त्याच्यावर ढाळलेली चामरे आणि श्रेष्ठ छत्र, यामुळे तो उदयाचलावरील चंद्राप्रमाणे शोभत होता. त्याच्या चारू बाजूंनी आपापल्या विमानात बसलेले नमुची, शंभर, बाण, विप्रचिती, अयोमुख, द्विमूर्धा, कालनाग, प्रहेती, हेती, इद्वल, शकुनी, भूतसंताप, वज्रद्रष्ट, विरोचन, हैग्रीव, शंकुशिरा, कपिल, मेघदुदुंबी, तारक, चक्राश्र, शुंभ, निशुंभ, जंभ, उत्कल, अरिष्टनेमी, त्रिपुराधिपती, मय, पौलम, कालेय आणि निवात कवच वगैरे सेना विभाग प्रमुख होते. हे सर्वजण समुद्र मंथन करण्यात सामील झाले होते, परंतु त्यांना अमृतातील हिस्सा मिळाला नाही. फक्त क्लेशच हाती लागले. या सर्व असुरांनी एकदा नव्हे तर अनेक वेळा देवतांना युद्धामध्ये पराभूत केले होते. म्हणून ते मोठ्या उत्साहाने सिंहनाद करीत आपापले कर्कश आवाजांचे शंख वाजवू लागले. तेव्हा आपले शत्रू मदोन्मत्त झालेले पाहून इंद्राला अतिशय क्रोध आला. तो स्वयंप्रकाशी इंद्र ऐरावत नावाच्या दिग्गजावर आरूढ झाला. तेव्हा अनेक झऱ्यांनी शोभणाऱ्या उदयाचलावर आरूढ झालेल्या सूर्यासारखा तो वाटत होता. इंद्राच्या चारी बाजूला आपापली वाहने, ध्वज आणि शस्त्रांनी युक्त असे देवगण, तसेच आपापल्या गणांसह वायू, अग्नी, वरुण इत्यादी लोकपाल येऊन उभे ठाकले. दोन्ही सैन्य एकमेकांच्या समोर उभी राहिली. दोघांच्या जोड्या करून ते लढू लागले. कोणी पुढे जात होते तर कोणी नावे घेऊन ललकारत होता. कोणी मर्मभेदी शब्दांनी आपल्या प्रतिपक्षाचा धिक्कार करीत होता. बली इंद्राशी, कार्तिक स्वामी तारकासुराशी,
कार्तिक स्वामी तारकासुराशी, वरुण हेतीशी आणि मित्र प्रहेतीशी युद्ध करू लागले. यमराज कालनाभाशी, विश्वकर्मा मायाशी, शबरासून त्वष्टाशी आणि सविता विरोचनाशी लढू लागले. नमुची अपरिजातीशी, अश्विनी कुमार परव्यासी, तसेच सूर्यदेव बलीच्या बाण इत्यादी 100 पुत्रांनी युद्ध करू लागले. राहू बरोबर चंद्राचे आणि पुलोमा बरोबर वायूचे युद्ध सुरू झाले. भद्रकाली देवी निशुंभ आणि शुंभावर तुटून पडली. परीक्षिता जंबासुराशी महादेवांची, महिषासुराशी अग्निदेवाची आणि वातापी तसेच इल्वलाशी ब्रह्मदेवाच्या पुत्राची लढाई जुंपली. दुर्मुषाशी कामदेवाशी, उत्कलाची मातृगणाशी, शुक्राचार्यांशी बृहस्पतीची आणि नरकासुराशी शैनेश्वराशी लढाई होऊ लागली. निवात कवचांच्या बरोबर मरुगणांच्या, काल्याबरोबर वसुगणांचा, पौलमाबरोबर विश्वदेवांचा आणि क्रोधवंशांबरोबर रुद्रगणांचा संग्राम होऊ लागला. अशा प्रकारे असुर आणि देवता रणभूमीवर द्वंद्वयुद्धाने आणि सामूहिक आक्रमणाने एकमेकांसमोर येऊन विजय मिळवण्याच्या इच्छेने सारे बळ एकवटून तीक्ष्ण बाण, तलवारी आणि भाले यांनी प्रहार करू लागले. गोफणी, चक्रे, गदा, दुधारी, तलवारी, पट्टे, शक्ती, कोलिते, भाले, परशु, तलवारी, मुदगल, आडणे आणि गोफणींनी एकमेकांशी मस्तके छटू लागले. त्यावेळी त्यांच्यावर स्वार झालेल्यांसह हत्ती, घोडे, रथ इत्यादी अनेक प्रकारची वाहने आणि पायदळ सेना छिन्न भिन्न होऊ लागली. कोणाचे हात, कोणाचे मांड्या, कोणाची मान, कोणाचे पाय तुटून पडले, तर काही जणांच्या ध्वजा, धनुष्ये, कवचे आणि अलंकार यांचे तुकडे तुकडे झाले. त्यांच्या पायाचे आदळापट आणि रथांच्या चाकांच्या घर्षणाने जमिनीला खड्डे पडले. त्यावेळी रणभूमीवर एवढी प्रचंड धूळ उडाली होती की तिन्ही दिशा, आकाश आणि सूर्याला देखील झाकून टाकले. परंतु थोड्याच वेळात रक्ताचे पाट वाहून जमीन ओली झाली आणि धुळीचे नावही राहिले नाही. त्यानंतर लढाईचे मैदान तुटून पडलेल्या डोक्यांनी भरून गेले. कुणाचे मुकुट आणि कुंडले गळून पडली होती, तर कोणाच्या डोळ्यातून क्रोध प्रगट होत होता. काही जणांनी आपल्या दातांनी आपले ओठ चावून धरले होते. पुष्कळांचे अलंकार आणि शस्त्रसज्ज पुष्ट हात तुटून पडले होते आणि पुष्कळ मोठमोठ्या मांड्या कापल्या गेल्या होत्या. अशा प्रकारे ती रणभूमी अत्यंत भीषण दिसत होती. तेव्हा आपल्या तुटून पडलेल्या डोक्यांच्या डोळ्यांनी पाहून काही धडे आपल्या हातात हत्यारे घेऊन शत्रूंवर धावून जात त्यांच्यावर तुटून पडू लागली. राजा बलीने 10 इंद्रांवर, 3 ऐरावत हत्तीवर, 4 हत्तीच्या पायांच्या रक्षकांवर आणि 1 माहुतावर असे बाण सोडले. पराक्रमी इंद्राने आपल्याकडे येणारे बाण तेथपर्यंत पोहोचण्यापूर्वीच भल्ल नावाच्या तित्यात तीक्ष्ण बाणांनी हसत हसत तोडून टाकले. इंद्राचा हा प्रशंसनीय पराक्रम पाहून राजा बलीने आणखी चिडून आगीच्या लोळासारख्या प्रज्वलित शक्ती हातात घेतली, परंतु ती हातात असतानाच इंद्राने तोडून टाकली. यानंतर बलीने एकापाठोपाठ एक शूल, भाला, तोमर आणि शक्ती हातात घेतली, परंतु तो जे शस्त्र हातात घे त्याचे इंद्र तुकडे करून टाकले. परीक्षिता, यानंतर बलीने गुप्तहून आसुरी मायेने देवांच्या सेनेवर एक पर्वत निर्माण केला. त्या पर्वतावर वणव्याने जळणारे वृक्ष आणि करवतीच्या दातांप्रमाणे तीक्ष्ण टोके असलेल्या शिळा खाली पडू लागल्या. त्यामुळे देवतांच्या सेनेचा चक्काचूर होऊ लागला. त्यानंतर मोठमोठे विषारी साप, विंचू इत्यादी विषारी प्राणी पडू लागले. सिंह, वाघ आणि रानडुकरे देवसेनेच्या मोठमोठ्या हत्तींना मारू लागले. परीक्षिता, हातात शूळ घेऊन मारा तोडा असे ओरडत शेकडो नागड्या उघड्यात राक्षसिनी आणि राक्षस सुद्धा तेथे प्रकट झाले. काही क्षणातच आकाशात ढगांच्या घनघोर रांगा घुटमळू लागल्या. त्यांचे एकमेकांवर आपटणे आणि मोठमोठ्याने गर्जना होणे सुरू झाली. विजा चमकू लागल्या आणि प्रचंड वादळ सुरू होऊन ढगातून निखारे खाली पडू लागले. दैत्यराज बलीने प्रलयकालाच्या अग्नीप्रमाणे अत्यंत भयानक अशी आग उत्पन्न केली. त्या अग्नीने वाऱ्याच्या साह्याने देवसेना जाळावयास सुरुवात केली. थोड्याच वेळात प्रचंड वादळाच्या धडकेने मोठमोठ्या लाटा आणि भोवरे निर्माण झालेले समुद्रकिनारे सोडून वर येत असलेले दिसू लागले. अशा प्रकारे जेव्हा त्या अदृश्य भयानक मायावी असुरांनी निरनिराळ्या माया निर्माण केल्या, तेव्हा देवांचे सैनिक घाबरून गेले. परीक्षिता, जेव्हा इंद्रादी देवांना त्यांच्या मायेच्या प्रतिकाराचा उपाय सुचला नाही, तेव्हा त्यांनी विश्वाच्या रक्षण करत्या भगवंतांचे ध्यान केले आणि तत्क्षणी ते प्रकट झाले. त्यांनी आपले चरण कमल गरुडाच्या खांद्यावर ठेवले होते. ताज्या कमळाप्रमाणे त्यांचे नेत्र होते. त्यांनी पितांबर धारण केला होता. त्यांच्या 8 हातात 8 आयुधे, छातीवर लक्ष्मी आणि कौस्तुभ मणी,
मस्तकावर अमूल्य मुकुट तसेच कानामध्ये कुंडली झगमगत होती. देवांना त्यांचे असे रूप दिसले जसे झोपेतून जागे झाल्यावर स्वप्नातील वस्तू नाहीशा होतात. त्याचप्रमाणे परमात्मा प्रकट होतात. त्यांच्या प्रभावाने असुरांच्या कपटपूर्ण माया नाहीशा झाल्या. भगवंतांचे स्मरण सर्व संकटांपासून मुक्त करते हे योग्यच आहे. हे राजा, यानंतर सिंहासनावर बसलेल्या कालनेमीने लढाईच्या मैदानात गरुड वाहन भगवंतांना आलेले पाहिले. तेव्हा त्याने अत्यंत वेगाने त्यांच्यावर एक त्रिशूल फेकला. तो गरुडाच्या डोक्यावर आपटणार होता तेवढ्यात भगवंतांनी तो सहज पकडला आणि त्याच त्रिशूलाने वाहनासह कालनेमीला मारले. माली आणि सुमाली या दोन बलवान दैत्यांची मस्तके युद्धामध्ये भगवंतांनी आपल्या चक्राने उडवली. त्यानंतर माल्यवानाने भगवंतांना चिडून आपल्या प्रचंड गदेने गरुडावर अत्यंत जोराने प्रहार केला, परंतु त्या क्षणी गर्जना करणाऱ्या त्याचे मस्तक भगवंतांनी चक्राने तोडले. अध्याय 10वा समाप्त.